वाडेकर, त्याचप्रमाणे प्रदेशाचे सरचिटणीस आमदार निरंजनजी गावकरे, त्याचप्रमाणे ठाणे विभागीय प्रसिद्धी प्रमुख अशी नुकतीच यांना एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे असे विजयजी म्हात्रे, कृष्णाजी पाटील उपमहापौर, माझ्या डाव्या बाजूला प्रदेशाचे उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये व ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रजी टाकी, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा आपसात बोलू नका, गर्दी जास्त आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे ते इथे उभे असतील तर पाठी उभे राहा आणि आपसात चर्चा करू नका. पत्रकार प्रश्नोत्तर करतील, रवींद्रजी आपलं निवेदन करतील, कृपया अजिबात गडबड नका, शांत उभे राहा एकदम. त्या सर्वप्रथम मी या सर्व मान्यवरांचं दादांचं स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद ही केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 12 वर्ष तपपूर्तीची आणि विकासाची असं आपण स्लोगन घेतलेलं आहे आणि त्या सर्वांची माहिती देण्याकरता सर्व ठिकाणी महाराष्ट्रात नेते गेले. आमच्या सर्वांचं भाग्य असं आहे की आम्हाला या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची पत्रकार परिषद मिळाली. पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करतो आणि मोदी 12 या विषयावर त्यांनी पत्रकारांसमोर संबोधन करावं अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज आपण सर्वजण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहीतच आहे, देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान म्हणून काम करत असताना जवळजवळ 12 वर्ष ही पूर्ण झाली आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी अविरतपणे देश आणि देशाच्या असणारी जी चॅलेंजेस होती, या चॅलेंजेस काय आहेत हे त्यांना त्याची सर्व कल्पना असल्यामुळे त्यांनी त्या विषयांमध्ये जे काम उभं केलं याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. संपूर्ण देशभरामध्ये जवळजवळ ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आहे, त्या सर्व एनडीएच्या ज्या ज्या ठिकाणी सरकार आहे त्या त्या ठिकाणचे सर्व मुख्यमंत्री हे त्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत. जवळजवळ देशभरामध्ये 75% जास्त ठिकाणी एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे आपण जाणता की या देशाची असणारी लोकसंख्या 140 कोटी आणि या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ 75% भागांमध्ये आणि जवळजवळ 80% लोकसंख्या ज्यामध्ये एनडीएचं सरकार आहे. हा खरं तर एक वेगळा असा विचार जर केला तर यामध्ये आपण सर्वजण जाणता की त्यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी ते जेव्हा संसदेत गेले, नतमस्तक झाले आणि त्यांनी नतमस्तक होऊन हे म्हटलं की मी जरी देशाचा प्रधानमंत्री झालो तरी प्रधान सेवक म्हणून काम करतो. आणि प्रधान सेवक म्हणून काम करत असताना 24 तासापैकी जवळजवळ 18 तास देश सेवा करण्याचं काम हे त्यांनी सातत्याने या 12 वर्षांमध्ये केलं. एकही दिवस सुट्टी घेतली नाही. कोणताही सण साजरा करायचा तर कुठे करावा याची एक रूपरेषा ही त्यांनी तयार केली. दिवाळी साजरी करावी तर कुणाबरोबर करावी
तर ते देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी 24/7 सीमेवरती आपल्यासाठी ते आपलं रक्षण करण्यासाठी उभे असतात आणि आपण शांतपणे झोपतो. अशा सर्व सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करावी आणि ते अविरत करत आहेत. संपूर्ण देशभरामध्ये ते प्रधानमंत्री झाल्यापासून शेवटचा रविवार, महिन्याचा शेवटचा रविवार मन की बातच्या माध्यमातून देशभरामधील असणारे की ज्यांनी देशासाठी आणि देशातील असणाऱ्या 140 कोटी जनतेमध्ये काहीतरी वेगळेपणाने एक देशाला आयडॉल कसे असावे अशा पद्धतीची असणारं त्यांनी काम केलं. अशा सर्वांना या मन की बातच्या माध्यमातून त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. अविरत या 12 वर्ष प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते मन की बातच्या माध्यमातून देशातील असणाऱ्या जनतेच्या समोर ते जात असतात. सातत्याने जे जे आवश्यक आहे ते कसं करता येईल यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला. आपण सर्वजण जाणता पूर्वीचं असणारं युपीएचं सरकार हे गेली वर्षानुवर्ष निवडणुकीमध्ये जाहीरनामे काढायचे आणि या जाहीरनाम्यामधील असणारे जे विषय आहेत की आम्ही आपल्याला हे वचन देतोय असं फक्त त्या जाहीरनाम्यापुरतच असायचं आणि नंतर कोणी विचारलं तर प्रिंटिंग मिस्टेक आहे असं सुद्धा म्हणायला ते कमी करत नव्हते. परंतु विरोधात असताना सुद्धा एनडीए म्हणून स्वातंत्र्याच्या पासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टी, जनसंघ आम्ही सर्वांनी निवडणुकीच्या काळामध्ये जे आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही काय करणार जे आम्ही म्हणत होतो तेव्हापासून आजपर्यंतचे असणारे जवळजवळ 14 ते 15 जे जाहीरनामे आहेत ते तुम्ही काढून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तेव्हापासून आजपर्यंत जे सांगितलं ते पूर्णत्वाच्या दिशेने कसं नेता येऊ शकतं याचा विचार हा सातत्याने नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या एनडीएच्या सरकारने केला. महाविकास आघाडीचं सरकार हे गरिबी हटाओ असं म्हणायचे, परंतु प्रत्यक्षात त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये काय केलं हे आपणा सर्वांना माहित आहे. परंतु देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या एनडीएच्या सरकारने आपण पाहिलं असेल की 25 कोटीपेक्षा जास्त दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम केलं. रोटी कपडा मकान या सर्व गोष्टी फक्त कागदावरती ठेवणारं काँग्रेसचं सरकार होतं, परंतु प्रत्यक्षात या देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरकार मायबाप असावं असं जर कृतीतून कोणी घडवून आणलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. 80 कोटीपेक्षा जास्त जणांना दोन्ही
दोन्ही वेळेचं अन्न हे त्यांना मिळालंच पाहिजे, म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचं काम हे या सरकारने केलं, हे आपल्याला माहित आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला त्याचं स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. शासन आणि शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट कायम ठेवलं आणि जवळजवळ ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, प्रत्येकाला हक्काचं घर मिळेल यासाठी विशेष प्रयत्न हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केले. एक ना अनेक गोष्टी की ज्या सातत्याने देश हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या होत्या. देशाच्या असणाऱ्या सीमा ज्या आहेत, या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत यासाठी सातत्याने त्याची चर्चा ही पूर्वीही युपीएच्या सरकारमध्ये होत होती, परंतु त्यामध्ये कोणीही एकही पाऊल काँग्रेसच्या सरकारमध्ये उचललं नाही. 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं देशहित जपणारं सरकार हे सत्तेत आलं आणि आपण पाहिलं असेल की तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने जे जे आवश्यक आहे त्यामध्ये आपण आपल्याला लागणारा युद्धासाठी लागणारी यंत्रसामुग्री ही इतर देशांवरती डिपेंडेंट होतो. आपल्याला कोणत्या तरी वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवरती अवलंबून राहावं लागत होतं, परंतु मनोहर पर्रिकरांसारखे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी घेतलेली जबाबदारी आणि आपण आता पाहतो की आज भारत देश हा या क्षेत्रांमध्ये सुद्धा निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून पुढे यायला सुरुवात झाली. आपली डिपेंडन्सी ज्याला म्हणतात, या सगळ्या गोष्टींमधली संपवण्याचं काम झालं. आपण पाहिलं असेल अतिरेकी कारवाया या काँग्रेसच्या काळामध्ये ज्या होत होत्या, घुसखोरी फार मोठ्या प्रमाणात होत होती, कारण सीमा ज्या आहेत त्या सीमांना कुठेही तटबंदी करणं किंवा त्यामध्ये काय नक्की करावं यासाठी काही योजना नव्हत्या. आपण पाहिलं असेल आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं पश्चिम बंगाल मधलं सरकार आलं आणि त्या ठिकाणाहून येणारी घुसखोरी थांबली पाहिजे म्हणून तिथली असणारी जागा 500 एकर जागा, ही जी जागा सरकारला हवी होती, की जी पश्चिम बंगालचं सरकार, तिथलं असणारं सरकार हे देत नव्हतं, तात्काळ ती देण्याच्या संदर्भातला निर्णयही झाला आणि त्या ठिकाणी कामाला सुद्धा सुरुवात झाली. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार हे वेगवेगळ्या पद्धतीने फक्त देशातच नाही तर जगात आपली प्रतिमा ही वसुदैव कुटुंबम या भूमिकेप्रमाणे असली पाहिजे आणि म्हणून छोट्या छोट्या देशांना त्यांची असणारी गरज लक्षात घेता प्रत्येकाला भारत देश आणि भारत देशातील असणारी जी काही नैसर्गिक संपत्ती असेल किंवा जे आम्ही तयार करतोय
हे आम्हाला जर तुम्हाला देता येत असेल तर ते आम्ही तुम्हाला नक्की देऊ, अशी भूमिका ही नेहमी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली. करोनाच्या काळामध्ये फक्त आपल्या देशातच लसीकरण मोफत करण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं नाही, तर जगाच्या पाठीवरती असे अनेक देश आहेत की ज्या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये लस उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा त्या करोनाच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केलं. आपण सर्वजण पाहत असाल, वन नेशन या पद्धतीने राष्ट्रहित आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते सातत्याने करण्याचा प्रयत्न हा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला. आपल्याला सर्वांना माहित आहे, वन नेशन वन ग्रीड या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहित असल्याप्रमाणे 2014च्या अगोदर वीज आणि विजेची असणारी कमतरता या गोष्टीमुळे लोड शेडिंग सारखा प्रश्न हा मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये सुरू होता. परंतु याला एक उपाय काय असू शकतो आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं, यासाठी सातत्याने प्रयत्न करून अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा असेल, इंधन मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात आहे आणि हे इंधन जे आहे आणि या इंधनासाठी लागणारं परकीय चलन या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर वीज निर्मितीसाठी लागणारं इंधन हे जळाल्यानंतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ग्रीन एनर्जी हे निर्माण करण्याचं उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशभरामध्ये विशेष प्रयत्न करून या अपारंपरिक ऊर्जेकडे विशेष लक्ष देण्याचं उद्दिष्ट हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठेवलं आणि आपण पाहता संपूर्ण देशभरामध्ये आता मागणी, मग ती उद्योगधंद्यामधली असो किंवा घरगुती वापर असो, या प्रत्येक क्षेत्रासाठी लागणारी वीज ही मुबलक उपलब्ध आहे. किंबहुना ती जास्त निर्मिती करण्याचं उद्दिष्ट हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाच्या सरकारने हे केले आहे. याचा तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आपण सर्वजण जाणता, या देशामध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सगळंच्या सगळं असणारी जी यंत्रणा होती, पारदर्शकता आली पाहिजे. तत्कालीन त्यावेळेचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे की दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया खाली जाईपर्यंत त्यामध्ये फक्त 15 पैसे शिल्लक राहतात. आणि ही वस्तुस्थिती ते म्हणत होते, परंतु याला उपाय त्यांच्याकडे नव्हता. परंतु ही व्यवस्था जर तुम्हाला आम्हाला सर्वांना योग्य करायची असेल तर त्यासाठी जाम सिस्टीम ही तयार करणं हे प्रधानमंत्र्यांनी ठरवलं. आणि या देशातील असणारा प्रत्येक नागरिक, काँग्रेसने अनेक धोरणं तयार केली, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, परंतु राष्ट्रीयकरण बँकांचं झालं, परंतु त्या बँकांमध्ये गरीबाचं खातं कधी उघडलं गेलं नाही. जनधनच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाचं खातं उघडलं गेलं
आधारच्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली गेली आणि हातामधील असणारा मोबाईल अशा जाम सिस्टीमच्या माध्यमातून या सगळ्यांना एकत्र करून डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा करण्याचा एक धाडसी निर्णय की प्रत्येक लाभार्थ्याच्या स्वतःच्या अकाउंट मध्ये पैसे जाण्याची व्यवस्था ही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केली आणि त्यामुळे पारदर्शकता आली. प्रत्येक विधवेचं तिला तिच्या महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा कोणतीही योजना, या योजनांचे पैसे हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंट वरती मिळायला सुरुवात झाली. मधल्या असणाऱ्या दलालांना घरी बसवण्याचं काम आणि पारदर्शकता आणण्याचं सर्वात मोठं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. हे करत असताना डिजिटल इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये डिजिटल पद्धतीने बँकांची ट्रान्झॅक्शन झायला पाहिजे यासाठी आग्रह धरला गेला. यूपीआयच्या माध्यमातून संपूर्ण देश आपण पाहत असतो की गरीबातला गरीब आणि श्रीमंतांपासून सगळेच जण आज यूपीआयच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करायला लागले. आज जगभरामध्ये सर्वात मोठं ट्रान्झॅक्शन जर कोणता देश करत असेल तर तो भारत देश आहे. आणि त्यामुळे आज आपलं असणारं यूपीआय हे अनेक देशांमध्ये वापरायला सुरुवात झाली आहे. ब्राझील सारखा देश सुद्धा आपलं यूपीआय वापरायला सुरुवात केलेली आहे. हळूहळू का होईना, परंतु प्रत्येकाला आपल्या देशातील असणारं नाविन्यपण हे जाणवायला लागलंय. एक विरासत म्हणून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 500 वर्षाच्या अगोदर पासून आपण त्याचा विचार करत होतो. अयोध्या मधलं असणारं श्रीरामाचं मंदिर भव्य असं उभारलं गेलं पाहिजे. वाराणसी असेल, काशी असेल, या सगळ्या ठिकाणचे असणारे ही धार्मिक स्थळं जी आहेत, या धार्मिक स्थळांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असणारं हिंदू मिलचं असणारं स्मारक असेल, गौतम बुद्धांचं असणारं सर्किट असेल, या सगळ्या गोष्टी सातत्याने की या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळ्या पद्धतीने देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या देशातील असणारी जी विरासत आहे ते जपण्याचं सुद्धा काम हे केलंय. अनेक योजना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो. पूर्वीचं असणारं काँग्रेसचं सरकार जे इन्फ्रास्ट्रक्चर 2014 च्या अगोदर 2004 ते 2014 पर्यंत जवळजवळ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये 2 लाख कोटीच्या जवळपास त्यांनी खर्च केला असेल. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहता 14च्या नंतर 10 वर्षांमध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 12 लाख कोटीच्या पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या क्षेत्रामध्ये केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून शहरामध्ये मेट्रोचं जाळं असेल, हे उभं करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. नितीन गडकरींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहता
रस्त्यांचं जाळं, नॅशनल हायवे किंवा रस्ते हे दिवसाला फक्त 11 किलोमीटरचे होत होते, परंतु आज त्यामध्ये गती देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालं आणि जवळजवळ 34 किलोमीटरचे रस्ते हे या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना तुम्हाला मला सर्वांना दिसणार. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इथल्या असणारा तरुण स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टार्टअप नव्याने तयार करण्याचं काम हे देशभरामध्ये सुरू झालं. त्याला लागणारी मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आणि आज जगभरामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप जर कोणी त्या देशामध्ये होत असेल तर ते भारत देशामध्ये होत. आपली असणारी प्रत्येक क्षेत्रामधली डिपेंडन्सी संपली आहे. सेमी कंडक्टर सारख्या विषय की जे आपण इतर देशांवरती अवलंबून होतो, आज हे सर्वच्या सर्व विषय हे आज आपल्या देशामध्ये सुरू झाले. डेटा सेंटर्स यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट ही फक्त भारत देशात होते आणि विशेष करून महाराष्ट्रात होते. त्याचं कारणच एक आहे, पारदर्शकता मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून ही देशभरामध्ये सुरू झाली आणि त्यामुळे प्रत्येकाला हे लक्षात येत आहे की देश हित लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहेत. वन नेशन वन टॅक्सच्या माध्यमातून, जीएसटीच्या माध्यमातून आज उद्योग करणाऱ्या प्रत्येकाला उद्योग धंदे करणं आणि टॅक्स या सगळ्या विषयामध्ये फार मोठा दिलासा मिळाला. पूर्वी 60-65 वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स हा कलेक्शन करण्याची राज्य आणि केंद्राची असणारी पद्धत होती, परंतु या सर्व पद्धती या पद्धतीला जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानांनी सुरुवात केली आणि त्याचा फायदा हा प्रत्येक राज्याला व्हायला सुरुवात झाली आणि प्रत्येक राज्याच्या असणाऱ्या जे काही विकास कामं आहेत त्या विकास कामांना सुद्धा गती देण्याचं काम केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सिंचनाच्या बाबतीमध्ये बैलराजाचा असणारी योजना असेल, असे अनेक प्रकल्प की जे निव्वळ केंद्रातील असणाऱ्या अनुदानाच्या माध्यमातून आज 100-150 प्रकल्प हे आज महाराष्ट्रात सुरू झाले, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घ्या, या 12 वर्षांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशाला एक दिशा देण्याचं काम प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्र अग्रसर कसं होईल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा कोणीतरी एखादा कामगार असेल, पूर्वी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये काम करायला एखाद्याची नोकरी गेली, त्याचा पूर्वीचा असणारा प्रॉव्हिडंट फंड या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा बेनिफिट त्याला मिळत नव्हता, परंतु एक नंबर एखाद्या कामगाराने कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली तर त्याचा पीएफचा 1 नंबर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. त्यामुळे छोट्या छोट्या प्रत्येकाला सेंट्रल वेजेसच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय कसा देता येऊ शकतो याची भूमिका ही देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली.
किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये वर्षभरामध्ये 6,000 रुपये कसे जातील याची चिंता जर कोणी केली असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केले. गरीबातला गरीब माणूस, त्याचबरोबर वयोवृद्ध असणारे प्रत्येक जण, ज्येष्ठ नागरिक, या प्रत्येकाचं आयुष्य आणि आरोग्य या दोघांची चिंता जर करायची असेल तर यांना सगळ्यांना हेल्थ कार्ड दिलं गेलं पाहिजे. आयुष्यमान भारत सारखी योजना आणि ते हेल्थ कार्ड देण्याचं काम 5 लाखापर्यंतच असणारं बेनिफिट हे देण्याचं काम जर कोणी केलं असेल, आज प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असेल किंवा प्रत्येक तो गरीब माणूस असेल, 40 कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने केले. ग्रामीण भागामधील असणारी महिला असेल, या महिलेला धुराचा होणारा त्रास लक्षात घेता या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. उज्ज्वलाच्या योजनेच्या माध्यमातून त्यांना गॅस देण्याचं काम असेल, त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण भागातील असणारी प्रत्येक महिला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ही प्रत्येक महिला लखपती झाली पाहिजे. आणि ही लखपती दिदी जिला म्हणतात, त्या माध्यमातून तिला तिच्या आयुष्यामध्ये तिचं क्षण चांगले जाणं आणि तिला तिच्या आयुष्याची चिंता सतवता कामा नये या दृष्टिकोनातून काही योजना सरकारच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून अनेक योजना, त्या योजनांचा लाभ हा गेली 12 वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार करणार. खरं तर या सर्व योजना आणि यांचा जर पाडा वाचायचं झालं तर पूर्ण दिवस हा कमी पडेल. परंतु या सगळ्या योजना या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून सातत्याने काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. आपण पाहिलं असेल, आपली असणारी अर्थव्यवस्था, ही अर्थव्यवस्था सुद्धा ही 4थ्या स्थानावरती नेण्याचं काम हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकावरती जाणार आहोत. ट्रिलियन इकॉनॉमी हे उद्दिष्ट देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे ठेवलं आहे त्या दिशेने आपण सर्वजण ज्यावेळेला जातो, महाराष्ट्र सुद्धा त्याच दिशेने देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्हाला आम्हाला सर्वांना जाताना दिसतो आहे. 2047 विकसित भारत आणि त्याचबरोबर 2047 विकसित महाराष्ट्र ही भूमिका ठेवून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे काम करतात आणि त्यामध्ये आपली असणारी भूमिका 14 कोटी महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेची भूमिका ही सर्वात मोठी असणार आहे. कारण आपलं महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन म्हणून काम करतं आणि महाराष्ट्राचा त्यामधला असणारा वाटा हा सर्वात मोठा आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या दिशेने महाराष्ट्र हा सातत्याने जाताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो. प्रत्येक क्षेत्र अग्रेसर झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा असणारा प्रयत्न आहे. त्यामुळे आपण सर्वजण आणि आपल्या सर्वांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणि या प्रवासामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या दिशेने जाऊया एवढीच आपल्या सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारांनी मला ते विचारण्याचा प्रयत्न केला. 2 गोष्टी फार महत्वाच्या यामध्ये आहेत. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे
विधान परिषदेची असणारी जी रचना आहे या रचनेमध्ये जे आमदार निवडून जातात किंवा ज्यांची नियुक्ती होते वेगवेगळ्या क्षेत्रातील ते असावेत, मग ते शिक्षक असावेत, पदवीधर असावेत आणि त्याचबरोबर कलाकार असावेत, पत्रकार असावेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या असणाऱ्या त्या जिल्ह्यांमधील ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचं कोणीतरी एखाद्याने प्रतिनिधित्व करावं विधान परिषदेमध्ये. पूर्ण मतदारसंघ जे आहेत 288 मतदारसंघ, त्यामध्ये असणारा आमदार हा विधानसभेचं नेतृत्व करेल. परंतु अशा सगळ्या त्या जिल्ह्यातील असणाऱ्या प्रश्नांबद्दल कोणीतरी विधान परिषदेमध्ये त्याची चर्चा करेल. अशा दृष्टिकोनातून झालेली ती रचना. त्यामुळे निवडून येणारा प्रत्येक जण हा तसा असावा या दृष्टिकोनातून प्रत्येक त्या ठिकाणचा असणारा जो उमेदवार आहे तो उमेदवार मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व लोकप्रतिनिधी इथले असणारे जे उमेदवाराला मतदान करतात, नगरसेवक म्हणून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती किंवा त्या ठिकाणचे असणारे कॅन्टोन्मेंट त्याचे असणारे सदस्य, आपण मला मतदान करा. आपल्या असणारे प्रश्न मी विधान परिषदेमध्ये मांडेन. ही विनंती करण्यासाठी जर कोणी त्या ठिकाणी आला तर त्याला विनंती करावी असं होतं. महायुतीची बैठक होती, महायुतीच्या बैठकीमध्ये अशी विनंती केली आणि विनंती केली, विनंतीला आता प्रतिसाद देतील असा अपेक्षा. विनंतीला मान देतील, आम्ही प्रश्न नक्की सोडवू. आणि तिथे तुम्ही पाहिलं असेल अतिशय चांगला राजाभाऊ सारखा एक चांगला उमेदवार महायुतीचा आहे, त्यामुळे त्याचे असणारे सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध, त्यामुळे नक्कीच तो सगळ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महायुतीमध्ये मदत करेल. साहेब 12 वर्षामध्ये सरकारने चांगलं काम केलं असं असताना देशामधले तरुण जे आहेत ते काकरोच भाजपच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले. त्यातून वाटत नाही का सरकारचं फेल्युअर आहे? खरं तर आपण सर्वजण कोणत्या दृष्टिकोनातून त्या विषयाकडे पाहता मला माहित नाही, परंतु देशभरामध्ये असणारी परिस्थिती आपल्याला सर्वांना माहित आहे. रोजगाराच्या अनेक संधी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सरकारमुळे निर्माण झाल्या हे आपण सर्वजण पाहतो. जगभरामधली असणारी परिस्थिती आणि भारतातली असणारी परिस्थिती ही आपण जर पाहिली तर या सगळ्या गोष्टी मध्ये काही लोक असा विचार जो करतात तो का करतात, कशासाठी करतात हा त्यांचा प्रश्न असेल. परंतु 80-100% ज्यावेळेला आपण देशभरामधली परिस्थिती पाहतो तेव्हा 80% ठिकाणी एनडीएचं सरकार आहे, समाधानी लोक आहेत, म्हणूनच एनडीएचं सरकार आहे. अयोध्येमध्ये 5 कोटी अपहार प्रकरणात पहिल्यांदा विरोधकांच्या टीका करायला सुरुवात झाली आहे. भाजप आणि RSS ला जबाबदार आहे असं म्हणतात. मला आपण जो प्रश्न विचारता त्याची फार मला कल्पना नाही. सर, तुम्ही आता सांगितलं विधान परिषदेचे आमदार याचे काही निकष आहे जाण्यासाठी, ते सुशिक्षित असावेत, ते पत्रकार असावेत, ते शिक्षक असावेत असे निकष नाही. पण आज जर आपण उमेदवारी बघितली देताना तर ते कितपत आहेत हा प्रश्न पडतोय. कारण घरात सर्व निकष तपासूनच त्या पक्षाचे जी लोक नेते असतात ते नेते देतात. मी सांगणार आहे पत्रकारांना पण उमेदवारी दिली नाही, पण खरं म्हणजे तसा सुशिक्षित पाहिजेत ना. रायगडच्या पालकमंत्री परत उपस्थित होतोय. बऱ्याच लोकांनी आपण शब्द दिला होता मात्र आज खरं तर पत्रकार परिषद जी आहे ती 12 वर्ष नरेंद्र मोदीजींच्या
पंतप्रधान म्हणून पूर्ण झाली त्या संदर्भातली आहे. परंतु जे महाराष्ट्रातील असणारे तीनही नेते, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुमित्राताई, हे तिघजण अतिशय सक्षम, समंजस, राजकारणामध्ये असणारे धुरंधर असे सगळे नेते आहेत. जे ठरवतात ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतात त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे जे ठरवलंय ते नक्की पूर्ण करतील. याच विषयावरती परवा उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये असा खुलासा केला आहे त्या बातमीवरून. त्या ठिकाणी त्यांना जामीनमुळे त्यांचं पात्र कापलं गेलं. त्यांना तारखेसकट सांगायचं होतं की नेमकं हे जमीन कशी आणि कोणी प्रयत्न केले. त्यांनी म्हणताना असं म्हटलं, मला प्रश्न पडतोय की याचं उत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उशिरा भेटत त्याचं कारण भाजप आहे. उशिरा आणि भाजप दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरं ही पत्रकार परिषदेमध्ये द्यायची नसतात. त्यामुळे काही प्रश्न जे आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडेच असतात आणि ते कुठेतरी नेत्यांकडून त्यांच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न करतात. प्रदेशाध्यक्ष म्हणून ते उत्तर द्यावं, उदयजींनी सांगितलं म्हणून द्यावं, किंवा उदयजींनाही ते माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि आदरणीय सर्व नेत्यांना सुद्धा माहीत आहे. परंतु त्याचं उत्तर किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न देणं हे योग्य असतं. आणि दुसरं यामध्ये फार महत्वाचं की पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर हे त्या ट्रस्टला मिळणं, महायुतीच्या सरकारमुळे मिळणं, आपण त्या पूर्णच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की अतिशय थोड्या वेळातला तो कार्यक्रम होता. देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या संपूर्ण विषय हा मांडला. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे असतील, सुमित्राताई असतील, आदरणीय उदयजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील आणि मंत्रिमंडळातील असणारे सर्वजण, या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आणि महादेवाच्या असणाऱ्या भक्तांची असणारी श्रद्धा, खरं तर प्रत्येक गोष्ट हे निमित्त असतं, कोणाकडून करून घ्यावं हेही निमित्त असतं. महादेवानेच ठरवलं की ते महायुतीकडून करून घ्यायचं आणि ते पण त्यामुळे ते घडलं असं मला वाटतं. पण सर, प्रत्येक विकास कार्याच्या संदर्भात असं का होतंय ठाण्यामध्ये की ठाणे जिल्ह्यात पूर्ण ठाणे महापालिकेमध्ये की शिवसेना आणि भाजपमध्ये कुठे असं आपल्याला वाटतं, आम्हाला असं कधी वाटत नाही. प्रश्न मला वाटतं संपले असतील. चहापाण्याच्या वेळेला आता प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ते आपण चहापाण्याच्या वेळेला